नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला लाडू बनवायचे, तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच कपाने इथे मी बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा जर असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अर्धा कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चणा डाळीचं पीठ आहे. आता ह्या चणा डाळीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मूग डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल, ते सुद्धा खूप असं पौष्टिक आहे. तर इथे मी मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर रवा सुद्धा इथे मी चाळूनच घेतलेला आहे आणि जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा चाळून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर इथे आपण जे 1 कप तूप घेतलेलं त्यातलंच आपल्याला इथे 6 चमचे तूप घालायचं आहे. आता इथे आपण तूप घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि रवा याला सगळं लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चोळून चोळून लावायचं आहे. बघा, अशा पद्धतीने चोळायचं आहे. तर इथे तूप आपण सगळ्या पिठाला हे लावून घेतलेलं आहे. अगदी दोन्ही हाताने चोळून चोळून आपण हे पीठ तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघायचं, असं मुटका करायचा. मुटका वळला की समजायचं आपलं हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे, तूप व्यवस्थित लागलेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं, इथे मी घेतलेलं आहे आपलं साधं पाणी आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्तीचं सुद्धा एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर हे पीठ पातळ होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला जास्त वेळ भिजवत ठेवायची गरज नाही. तर काय करायचं, छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. या पद्धतीने गोळा करायचा आणि अशा पद्धतीने मुटका करून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने मुटका करून घ्यायचा आहे. खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही, अशा पद्धतीने करायचा. आणि हे लाडू अतिशय चवीला छान लागतात. जेव्हा तुम्ही बनवाल, खाल, तेव्हा म्हणाल खरंच खूप पौष्टिक आहे आणि सुंदरही आहे. आता मुलांची शाळा चालू झालेली आहे. मुलांना काही ना काही खावंसं वाटतं, गोड खावंसं वाटतं. तर त्यांच्यासाठी असे पौष्टिक लाडू बनवून ठेवायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मुटके बनवून घेणार आहोत. खूप काही जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही. तर इथे अशा पद्धतीने मी सगळे मुटके बनवून घेतलेले आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता आपल्याला मुटके तळून घ्यायचे आहे आणि त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता हे तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 10 ते 12 काजूचे तुकडे. हलकेसे सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर काजू आपले हलकेसे तळून झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण हे काढून घेऊ. आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला 10 ते 12 बदाम. हे सुद्धा आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहे. तर इथे आपले बदाम सुद्धा तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. तर इथे तूप गरम आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर आपल्याला ह्या तुपामध्ये हे मुटके सोडायचे आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. मंद गॅसवर का तळायचे, कारण आतपर्यंत छान असे हे तळले जातात आणि चवीला छान लागतात. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा घाई सुद्धा करायची नाही. मंद गॅसवर आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे आहे.
तर आपण मंद गॅसवर खमंग असे सोनेरी रंगावर मुटके तळून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूप सुद्धा काळे करायचे नाही, अशा पद्धतीने आपल्याला तळायचे आहे. आता बाकीचे राहिलेले सुद्धा ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ. तर इथे आपले सगळे मुटके तळून झालेले आहे आणि आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहे. आता जे पहिले आपण तळलेले ते थंड झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आतपर्यंत छान असे तळले गेलेले आहे आणि छान असे खुसखुशीत झालेले आहे. आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. आपले मुटके थंड झाल्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. असे छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे काय होतं, थोडेफार जे गरम असतील ते पुन्हा आपले थंड होऊन जातात. आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. रवाळ असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे तुकडे घालून घ्यायचे आहे. आता तुमचा मिक्सर जर छोटा असेल तर तुम्ही 2 ते 3 वेळा हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा सगळे तुकडे मी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा मोठं सुद्धा ठेवायचं नाही, रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण रवाळ असं दाणेदार तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने एकसारखं असं आपण बारीक दळून घेतलेलं आहे. आता तुमच्या मिक्सरला जर व्यवस्थित होत नसेल तर 1-2 वेळा करून घ्या किंवा चाळणीने चाळून घ्या, म्हणजे काय होईल, रवाळ असं आपल्याला हे मिळून जाईल. तर इथे मी मोठी परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेणार आहे. आता या मिश्रणामध्ये घालायचं आहे आपण तळलेले काजू, त्यानंतर घालायचं आहे बदाम, 10 ते 12 पिस्ता असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहे 1 चमचा खसखस आणि अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड. आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जरा वेळ हे बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि मुटके तळलेलं जे तूप होतं ते अर्धी वाटी आहे, म्हणजे अर्धा कप आहे आणि यातलंच आपल्याला फक्त 4 चमचे तूप घालायचं आहे. खूप जास्त सुद्धा घालायचं नाही. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे घेतलेला आहे मी सेंद्रिय गूळ, इथे 1 कप घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची, आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. बघा मंद गॅसवर आपल्याला हलवत हलवत वितळून घ्यायचं आहे. काही ज्या गाठी गठुळ्या असतील त्या पटकन अशा वितळल्या जातील. कट करून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन असा वितळला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे आपला वितळलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आता जो वितळलेला गूळ आहे तो सगळं आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे. आता हे घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर पाक जर बनवला तर तुमचे लाडू हे जास्त दिवस टिकणार नाही आणि तुपामध्ये जर गूळ फक्त वितळवून घेतला तर अगदी संपेपर्यंत हे लाडू मऊसूद राहतात आणि अजिबात खराब होत नाही. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं, हलकसं कोमट झालं, आपल्या हाताला सोसवेल इतपत झालं की हाताने हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक कणाकणाला गोडवा लागला जाईल. मुलं असं बाहेरचं खातात तर त्यांच्यासाठी असं पौष्टिक बनवून ठेवलं की अगदी आनंदाने खातील. कारण आता पावसाळा लागलेला आहे, पावसाळ्यामध्ये वेगवेगळे पदार्थ खातात, बाहेरचे खातात, तर त्यांना ते न देता हे असं लाडू करून ठेवायचा. त्यांना कळणार सुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहे म्हणून. आणि तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हे लाडू खाऊ शकता.
जसं आपण रोजच चपाती खातो अगदी त्या पद्धतीने, आणि गुळ तर मुले खात नाही तर त्यांच्यासाठी असं बनवून द्यायचं. साखर न घालता आपण गुळाचे बनवलेले आहे, कारण ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर लाडू आहे. तर इथे बघा सगळं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, कुठेही गाठी गठोळी अजिबात राहिलेली नाही. बघा या पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता सहज आता आपला लाडू वळला जाईल. मिश्रण अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं प्रमाणामध्ये झालेलं आहे. एवढं मिश्रण बनवण्यासाठी किंवा एवढे लाडू बनवण्यासाठी बरोबर इथे मला अर्धा कप तूप लागलेलं आहे, कारण आपण 1 कप तूप घेतलेलं त्यातलं अर्धा कप हे उरलेलं आहे. आता तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता, पण तेलामुळे काय होतं काही वेळेस वास येतो, मुलं खात नाही. असं तुपाचं जर बनवलं तर एकदम छान असा खमंग वास येतो आणि चवही छान लागते. आता आपण लाडू बांधून घेऊ. तर इथे आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अतिशय सुंदर झालेलं आहे. अगदी नवशिक्या सुद्धा सहज लाडू वळतील असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता जेवढा तुम्हाला छोटा मोठा बांधायचा त्यानुसार मिश्रण घ्यायचं आणि लाडू आपला वळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता तुमच्याकडून जर लहान मोठा लाडू वळला जात असेल तर तुम्ही काय करायचं, ही छोटी वाटी घ्यायची. घरात तुमच्या वाटी असेलच आणि ही वाटी घ्यायची, कारण नेहमी मी लाडूची रेसिपी करते त्यावेळेस हीच वाटी वापरते. आता इथे बघा एकसारखा लाडू येण्यासाठी बरोबर वाटी भरून घ्यायचं आणि हे मिश्रण हातावर ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरभर असा लाडू वळला जातो आणि एकसारखा सुद्धा होतो. आता तुमचं हे मिश्रण तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर जे राहिलेलं तूप आहे ते तुम्ही तूप 1 चमचा किंवा 2 चमचा लागेल तसं तुम्ही वापरायचं आहे. आणि इथे तुम्ही लाडू बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ. तर इथे आपले सगळे लाडू वळून खाण्यासाठी तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय मऊसूद असा लाडू तयार झालेला आहे. आता जे आजी आजोबा लाडू खाणार असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं, जे काजू बदाम आपण टाकलेले आहे त्याची पावडर करून टाका, म्हणजे त्यांना सुद्धा खाता येईल. आणि इथे जे लाडू बनवताना एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, न चुकता तुम्ही हे लाडू बनवू शकता. आता तुम्हाला जास्तीच्या प्रमाणामध्ये जर बनवायचे असेल तर हेच प्रमाण तुम्ही जास्त घ्यायचं आहे आणि मग लाडू वळायचे आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं की ज्यावेळेस तुमचं हे मिश्रण लाडू वळताना कोरडं वाटत असेल तर उरलेलं तूप हे तुम्ही थोडं थोडं वापरायचं आहे, म्हणजे तुमचे सुद्धा लाडू अतिशय मऊसूद असे हे तयार होतील. आणि हे लाडू छान असे डब्यामध्ये भरून ठेवायचे, जाता येता मुलांना द्यायचे आणि तुम्ही सुद्धा खायचे. खूप असे हे पौष्टिक लाडू आहे. जर कधी तुम्हाला गोड खावंसं वाटलं तर असे लाडू बनवून ठेवायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा. तर तुम्हाला माझी ही आजची लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.